जय श्रीराम. पुणे टू अयोध्या सायकल राईड दिवस 7वा चालू होते. तो आपल्या गुना शहरातनं मध्य प्रदेशमध्ये हा जिल्हा GK जैन हा जो हॉटेल आहे 1 नंबर. फुल सुविधा, नीट अँड क्लीन आहे. आग्रा मुंबई रोडला कनेक्ट. 1 तास झाला सायकल चालू करून. आतापर्यंत 15 किलोमीटर कवर झाला आहे. आमचा आतापर्यंत ॲव्हरेज तासाला 15 किलोमीटर जास्त आहे. 6:30 वाजलं. तुम्ही त्याला पुढे जातात फॉर्ममध्ये एकदम भरघोस मताने प्रत्येक वेळी घेतात ते जय राम श्रीराम जय जय राम. सकाळच्या 7 वाजल्यात. सूर्य उगवलेला आहे. राईट साईडला, लेफ्ट साईडला गावाची शेती नेहमीप्रमाणे MP मधली आणि सुंदर असा हायवे. MP मध्ये साईड पट्टी एकदम जबरदस्त आहे. सायकलसाठी सेफ आहे. आणि इकडे आता उलटी लोक यायलाच कमी झाली आता. त्याच्यामुळे ह्या रॉंग साईड लोक कमी येतात. आज चांगला रोड आहे. एकदम थंडगार हवा आहे सकाळची. 42 किलोमीटर झालं. 48 किलोमीटर झालेले आहेत पहिला टप्पा. चारी साईडला शेती मजा येत आहे. आणि आता जरा जास्तच प्लेन आहे. एकदम फ्लॅट चालू झाला आहे. दूर डोंगरच नाही. 4 किलोमीटर आम्ही सतत हॉटेल बघतो. अजून काय हॉटेलचं नामोनिशान नाही. हाँ होगो बहुत कम होगो हवा. बोललो तर तुम्हाला ओके आहे. एवढं तर थोडी आवडायची पण भरायला मग काय भरता बरं. अरे चला. बंद आहे का चालू आहे? बंद आहे. जगन्नाथ हॉटेल बंद आहे. पुरणखेडी टोल प्लाझा विष्णू भाईंचा सहर्ष स्वागत करत आहे. गाव वालो विष्णूला लाईक शेअर सबस्क्राईब करून झुला करून टाका. 70 किलोमीटर झालं. कोलारस गावाला आहे. राईट साईडला शिवपुरी, लेफ्ट साईडला कोलारस. गेली 22 किलोमीटर एकही हॉटेल नाही. दमलो आम्ही. ब्रेकफास्टच नाही केलेला. बट एक गावच्या सरपंचाने चाय पाजली आम्हाला. आता आपल्याला गुरुद्वारा लागला आणि पुढे झाशी राईट घ्यायचा. आपल्याला झाशीला जायचं आहे. 104 किलोमीटर. शिवपुरी सरळ कोटा. तर आपला आता मला वाटतं हा हायवे संपणार आहे आणि आपल्याला आता नवीन झाशीचा रोड पकडायचा आहे. त्याच्यामुळं ह्या हायवेने जाम सपोर्ट केले. थँक्यू सो मच. ना आपल्याला घ्यायचा राईट. दिस वे मेट्रो दिस वे. झाशी राईट, झाशी राईट. पडोरा राईट घेऊन 1-2 छोटे छोटे ब्रिज आहेत. आपण रोड तसा ठीक वाटतंय. डांबर आहे 2 लाईन. साईडच्या पट्टीवर डांबर टाकले नाही. त्याच्यामुळे सायकल चालायची इज व्हेरी डिफिकल्ट. नो मॅन्स लँडसारख्या परिस्थिती आहे. सरळच्या सरळ रस्ता, गाव नाही काय नाही. साईडला एकदम भयान. चारही साईडला असा बघा परिस्थिती कशी आहे. रेगिस्तानसारखीच वाटतंय. झाडं पण काय कामाची नाही. ती हाही झाडं घातली ती लावलीत. तर 80 किलोमीटर नंतर आता कशी परिस्थिती बघूया आपण. झाशीचा रोड आहे हा. 80पर्यंत थोडं तरी गावात तरी होती. या साईडला जरा मुश्किलच वाटतं. कोण नाही दिसत. एकदम डिफिकल्ट असं वाटतं. पडर राईट मारल्यावर समोरच 3-4 किलोमीटर अंतरावर असा परत घाट लागलेला आहे. तर जेवायच्या टायमाला घाट लागला आहे. व्हेरी बॅड न्यूज. ह्या लांबपर्यंत गाड्या दिसत. दोन किलोमीटरचं ते घाट वाटतं आहे. जास्त नाही. 11:36. सुमित पाटील, विष्णू घासे 1 किलोमीटरने आघाडीवर आहेत. 2 किलोमीटर घाट होता. 10-12 मिनटं लागला. डोंगरच आहे पण लेवल आहे. ती चढण आहे ना ती अशी लांबच्या लांब आहे. दिसून नाही किती लांब आहे. 91 किलोमीटर झालं. आता टार्गेट आपला करेरा. 50 किलोमीटर बाकी.
गावं दूर दूर आहे जाम, म्हणजे हॉटेलवाली. हॉटेल 5-5, 10-10 किलोमीटर हॉटेल नाही भेटत. असला तर 20-20, 30-30 किलोमीटरचं गॅप आहे. त्याच्यामुळं प्लॅनिंगमध्ये जरा गडबड होतं. एक घाट गेला का एक येते. आता परत समोर एक घाट दिसतंय. गाँव वालों, घासे का सब्सक्राइब करो. गाँव वालों, एक घाट जाएगा दूसरा घाट आएगा, एक घाट जाएगा दूसरा घाट आएगा. अय्या झगड्या रामोशी. साईड पट्टी इकडं नाही, त्याच्यामुळे आम्हाला ह्या लाईन जायला लागतं. हो गो घाट हो गो. तमन्ना हॉटेल आहे, कारण का पुढं हॉटेलची गॅरंटी दिसत नाही आम्हाला. तर हा तमन्ना हॉटेल रेस्टॉरंट आहे बऱ्यापैकी. ही पॅन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण का ती आहे पॅडेट. तिला सुकवणे बहुत जरूरी आहे. आमच्यासाठी डेली सुकवायला लागतं. खिचडी आहे. अर्धा पाऊण तास आराम झाला. पाऊण. वाघ नको दिसू बस. काय वाघ दिला का चिवरा फेकून द्यायचं लगेच. चिवरा घे. तर एक मराठी आजोबा भेटले, ते चाललेले अयोध्या यात्रा करून. तर त्यांनी आम्हाला चिवडा दिला आहे. विष्णूच्या लगेजमध्ये आहे, कारण देवाने पण त्याची परीक्षा घेतली. हा खाली चालला आहे, तर देवाने त्याला, भगवान श्रीरामाने त्याला एक प्रकारचा प्रसाद दिलेला आहे विष्णूला. कारण का ती लोक आले, ते अयोध्या दर्शन घेऊन आली, त्याने आम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. जय सियाराम, जय सियाराम. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अशा प्रकारे आम्ही स्वामींचं जप जय श्रीराम बोलतच चाललो आहे. अयोध्येला दिवस 7वा, दुपारच्या वाजल्या 1:30, भर उन्हात. आणि या झाशीच्या हायवेवर साईडला पूर्ण जंगल, होलीचा दिवस आणि सुंदर असा रोड, डांबर टाकले चिलचिलीत. परंतु पण आजच आम्हाला चिवडा देऊन धैर्य दिलेला आहे. तुम्ही चिवडा खा, दष्ट भागाला द्या. 85 शिवपुरी. परत सरळ जाऊन लेफ्ट मारायचा शिवपुरी, राईट कानपूर, झाशी की राणी लक्ष्मीबाई. जेवून 10 किलोमीटर पुढे आलो आहे. मस्त रोड आहे, खलाटांसारखं गावापिव आहेत, शेती आहे साईडला, बरं वाटतं जरा. त्याच्या अगोदर 10-12 किलोमीटर लय डेंजर. करेला टार्गेट आपलं 31 किलोमीटर बाकी आहे. 115 किलोमीटर झालं. 2:30 सध्या जंगलात नव्हतं. डेझर्ट जंगल सफारी आहे. इथे बिबट्याची सुद्धा भीती आहे असा बोर्ड होता. आता मस्त लागले उतरण. घाट उतरलेला आहे. परत एकदा समोर जबरदस्त असा पूल दिसतोय आपल्याला. एकच नंबर लोकेशन. काय समजत नाही, तलाव आहे का काय आहे का नदी आहे का समजत नाही, पण लय मोठा आहे. काय आहे तो खतरनाक. काय नदी आहे का तलाव काय राहा. डॅम आहे बडा. नदीच्या पुलासमोर रोडचा एक्सपान्शन चालू आहे. परत 1-2 किलोमीटर पुढे आल्यावर परत एकदा जंगल चालू. रानात ना चाललंय, जंगलात ना चाललंय. झाशीपर्यंत जंगल अशी लोक बोलतात. झाशी 60 किलोमीटर अजून. आपलं टार्गेट आला देवाला. आता फक्त 15 किलोमीटर बाकी आहे आपलं टार्गेट, जास्त नाही. 140 किलोमीटर मारायचे. आत्तापर्यंत झाले 125. पाणी ब्रेक 26.
26ला ब्रेक आलेला आहे. 155 बाकी, कानपूर 267, लखनौ 354. 2 मित्र आहेत कोणतरी ते. सुखपाल, आइए हम खुश अयोध्या जाते हुए लोग. ट्रॅफिक दिसायला लागलेली आहे, लोक दिसायला लागलेले आहेत. जंगलातनं उतरल्यापासून जरा ठीक आहे. तर आमचा पेपरप्रमाणे हा टार्गेट होता. हा टार्गेट 4:30ला पार झाला. त्याच्यामुळं 10 ते 12-15 किलोमीटर बोनस मारणार आता. 450 किलोमीटर बाकी. साईडला डोंगर आहे. जस्ट बारकोचा घाट चढलो आहे 1 किलोमीटरचा आणि आता उतरण चालू झालं. UP बॉर्डर फक्त 12 किलोमीटर बाकी आहे. आता हॉटेल शोधतो आम्ही. दिनारा डिस्ट्रिक्ट शिवपूर. 6:50 झाली आणि आपण लोकेशनला पोचलो आहे आशीर्वाद. बॅगा काढले रेडी चलेगा. आजचा 7वा दिवस आणि वर रेकॉर्ड केलेला आहे. 165 किलोमीटरची राईड 7व्या दिवशी आम्ही केलेली आहे आणि पोचलो आहे दिनारामध्ये. गुना टू दिनारा 165 किलोमीटर.